काटोलमध्ये अखेर शिवसेनेचा लढ्याला यश मिळालेलं आहे। शिवसेना उपजिल्हा प्रमुख मिलिंद उर्फ पिंटूभाऊ देशमुख यांनी शेतकरी आणि नागरिकांच्या मागण्यासाठी तब्बल 8 दिवस उपोषण केले। दडपशाही विरुद्धचा आवाज अखेर शासनाच्या कानावर पोहोचला आणि प्रशासनाने उपोषण स्थळी येऊन लेखी आश्वासन दिले। काटोलमध्ये 19 ते 24 ऑगस्ट दरम्यान शिवसेनेचे उपसंपर्क प्रमुख पिंटूभाऊ देशमुख यांनी सलग 6 दिवस उपोषण केले। मात्र शासनाने दखल न घेतल्याने त्यांनी 25 आणि 26 ऑगस्ट रोजी आमरण उपोषण सुरू केले। यावेळी त्यांच्या प्रमुख मागण्या अशा होत्या की तेंदूपत्ता कामगारांना वेतन व बोनस, जंगलालगत शेतीला कुंपण, जंगली प्राण्यांचे नुकसान भरपाई, दिवसासाठी 8 तास वीज, स्मार्ट मीटरची सक्ती मागे घ्यावी, कर्जमाफी त्वरित लागू करावी, निष्कृष्ट रस्त्याची चौकशी, शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची प्रलंबित मंजुरी, वृक्ष लागवडीतील भ्रष्टाचार व पॅनल वकिलांच्या मानधनाची माहिती जाहीर करावी। 26 ऑगस्ट रोजी अखेर उपोषण स्थळी एसडीएम, तहसीलदार, पोलीस निरीक्षक, महावितरण अधिकारी आणि आरएफओ यांची उपस्थिती होती। त्यांच्याकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर पिंटू भाऊंनी ज्यूस पिऊन उपोषण मागे घेतले। प्रशासनाने या सर्व मागण्यांवर तातडीने कारवाई करण्यास आश्वासन दिल्यानं उपोषण यशस्वी झालं। न्यूज एक्सप्रेस करिता पूनम बोरकर यांची बातमी।